नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की 30,000 रुपयाच्या पगारामध्ये काय नियोजन करणार, काय बचत करणार, कारण की काहीच सेव्ह राहत नाही. तर अशा लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी 30,000 रुपये पगाराचं प्लॅनिंग सांगणार आहे की 30,000 रुपये पगार तुम्ही कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करू शकता आणि त्यातून सुद्धा चांगले अमाऊंट सेव्ह करू शकता. कारण की या अगोदर जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये 45,000 रुपये पगाराचं नियोजन सांगितलं होतं, त्यावरती बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की सर आमचा पगार तर फक्त 30,000 रुपये, आमच्यासाठी काहीतरी प्लॅन करा आणि त्याबद्दल सांगा. तर हा व्हिडिओ सगळ्या लोकांसाठी आहे ज्यांचा पगार 30 असेल, 35 असेल, 40 असेल. पण तुम्ही तुमचे जर खर्च अशा प्रकारे मांडून ठेवले ना तर चांगली सेव्हिंग तुम्ही करू शकाल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर ही मानसिकता डोक्यातनं काढून ठेवा की आपला पगार कमी आहे आणि आपण काहीही सेव्ह करू शकत नाही. असा जर तुमच्या मनामध्ये विचार येत असेल ना की मी काहीच सेव्ह करू शकणार नाही, तर तुम्ही आपल्यापेक्षाही कमी पगार असलेल्या किंवा उत्पन्न कमी असलेल्या माणसाकडे बघा की तो त्याचं जीवन, त्याचे जे काही खर्च आहेत ते खर्च तो भागवतोय, त्याची मुलं बाळं सुद्धा आहे, त्याचा संसार आहे, तरी सुद्धा तो त्याचे खर्च व्यवस्थित भागवतोय. मग आपला 30,000 रुपये पगार असून सुद्धा जर आपल्याला असं वाटत असेल की मी काही सेव्ह करू शकत नाही, तर कुठेतरी आपली मानसिकता त्याच्यामध्ये येते. तर आता आपण नियोजन बघूयात की 30,000 रुपये पगाराचं नियोजन कसं करू शकतो. तर सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठा खर्च जो असतो ना तो असतो घर भाडं. म्हणजे जर तुमचं रेंटवरती घर असेल आणि तुम्हाला घर भाडं द्यावं लागत असेल तर तो सगळ्यात जास्त मोठा खर्च असतो. तुमच्या पगारातला सगळ्यात जास्त हिस्सा तिथे जातो. जर तुमचं घर स्वतःचं नसेल तर त्याच्यासाठी आपण या 30,000 मधले 7,000 रुपये साईडला ठेवणार आहोत घर भाड्यासाठी. जर तुमचं स्वतःचं असेल तरी सुद्धा मेंटेनन्स तर द्यावाच लागतो, तर मग 7,000 नाही तर 2-3,000 रुपये तिथे मेंटेनन्स जाईल. तर असं आपण ॲडजस्ट करता येईल. तुम्हाला तुमच्या जे काही खर्च आहेत ना त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करा. मी रफली अमाऊंट सांगतो की 7,000 रुपये घर भाडं जाईल. त्यानंतर जो आपण किराणा भरतो घरामध्ये त्यासाठी जवळपास 5,500 रुपये खर्च होऊ शकतो. जर तुमची छोटी फॅमिली असेल, नवरा बायको, 2 मुलं आणि आई वडील असे जरी असेल तरी 5,500 रुपये खर्च महिन्याला आरामशीर होतो किराण्यासाठी, म्हणून ते साईडला ठेवलेलं आहे. त्यानंतर वीज बिल आणि वायफाय त्याच्यासाठी खूप सारा पैसा खर्च होतो, तर त्यासाठी आपण 700 रुपये महिन्याला ठेवलेले आहेत. मग याच्यामध्ये 300 रुपयाचा तुमचा रिचार्ज, 500 रुपये तुमचं वीज बिल, या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि जर तुमचं वीज बिल जास्त येत असेल त्या हिशोबाने तुम्ही तुमचे खर्च ॲडजस्ट करा. पण मी एक टेबल दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे तुमचे खर्च ॲड करू शकता किंवा सेव्ह करू शकता. हे टेबल पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यानंतर आहे प्रवास खर्च, म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी लागणारा खर्च. लांब राहत असाल आणि तुम्हाला स्टेशनला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ट्रेन पकडून ऑफिसला जायचं आहे, पण स्टेशनला जाण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा तर खर्चच आहे ना, मग तो खर्च, तर त्याच्यासाठी आपण 2,000 रुपये ठेवलेले आहेत. मग याच्यामध्ये जर तुमचा तो खर्च कमी होत असेल तर ते खर्च तुम्ही इतर खर्चांबरोबर ॲडजस्ट करा. त्यानंतर आहे स्कूल फीस, जो सगळ्यात जास्त मोठा खर्च असतो. म्हणजे रेंट आणि किराणा यानंतर सगळ्यात मोठा जो खर्च असतो तो म्हणजे मुलांचे ट्युशन फीस, शाळेची फीस किंवा त्यांच्यासाठी लागणारी पुस्तकं, त्याच्यासाठी आपण यामध्ये 3,000 रुपये साईडला ठेवलेले आहेत. त्यानंतर आहेत मेडिकल खर्च, म्हणजे जर आपल्या घरामध्ये एवढी लोकं आहेत, एवढे जण राहत आहेत, तर कोणी ना कोणी कधी ना कधी आजारी पडतं, तर त्यासाठी आपण 800 रुपये साईडला ठेवलेले आहेत. त्यानंतर आहेत बाहेरचं जेवण, म्हणजेच आपण कधीतरी जातोच ना, काहीतरी फंक्शन्स असतात. जसं आता काही दिवसापूर्वी वुमन्स डे होता, त्याच्यानंतर आता गुढीपाडवा येईल, याच्यानंतरचे जे सण येतील, तर असे काही सण आले की आपण कुठेतरी बाहेर जातो किंवा घरामधल्या कुणाचा तरी बड्डे असेल तर आपण बाहेर खायला जातो. तर त्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये 1,000 रुपये साईडला ठेवलेले आहेत. म्हणजे जो काही तुमचा खर्च आहे त्याच्यातले 1,000 रुपये आपण साईडला ठेवलेले आहेत. त्यानंतर सोशल गिफ्टिंग, म्हणजे कुणाचं लग्न असतं, कुणाचा तरी बड्डे असतो, कुणाचं तरी केळवण असतं, या सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे साईडला ठेवावे लागतील. मग त्यासाठी आपण याच्यामध्ये 1,000 रुपये साईडला ठेवलेले आहेत. त्यानंतर आई वडील जरी आपल्यासोबत असतील, आपल्याबरोबर राहत असतील, तरी सुद्धा त्यांना काही ना काही खर्च लागतोच. आणि ते प्रत्येक खर्चावरती जर आपल्यावरती डिपेंड असतील तर त्यांना महिन्याला तरी 1,000 रुपये साईडला ठेवावे लागतील. की मुलांना ते शाळेत घ्यायला जातात किंवा शाळेतून सोडायला जातात, तर जाता येताना काहीतरी मुलं खायला मागतात, मग त्यांच्याकडे पैसे नसतात, मग आपण आपल्या आईवडिलांना काहीतरी पैसे देतो, तर ते 1,000 रुपये आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. त्यानंतर EMI हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो लोकांना की आमचे EMI कसे जाणार. आम्ही जर सगळेच पैसे अशा प्रकारे प्लॅनिंग केलं तर आमचे EMI खूप जास्त आहेत, त्यामुळे आमचा अर्धा पैसा तर EMI मध्ये जातो. पण जर तुमची कॅपॅसिटी कमी आहे, तुमचा पगार कमी आहे आणि तुम्ही जर मोठे मोठे लोन्स घेऊन ठेवलेले असतील तर EMI जास्त जाणारच ना. म्हणजे अशी काही लोकं मी पाहिलेली आहेत की ज्यांचा पगार 30,000 रुपये आहे, पण त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीची, म्हणजे चांगली मोठी बाईक आहे ज्याची किंमत 2-2.5 लाख रुपये आहे,
आता 2-2.5 लाख रुपये किंमत असलेली बाईक जर तुम्ही घेताय तर त्याचा EMI पण तेवढाच असणार आहे. आणि सोबत जर 30,000 रुपये पगार आहे, त्याच्याबरोबर आयफोन घेतलेला आहे, तर EMI जास्त असणार आहे. घरामध्ये काही गरज नाही आहे, लॅपटॉप वगैरेची काही गरज नाही आहे. मुलांना शाळेमध्ये कम्प्युटर आहे, ते कम्प्युटरवरती तिथे शिकतात आहेत, पण तरीसुद्धा आपल्याकडे घरी काहीतरी असायला हवं म्हणून कम्प्युटर घेऊन ठेवला आहे, लॅपटॉप घेऊन ठेवला आहे, पण त्याचा EMI ॲड झाला. मग इतर हे जे काही छोटे मोठे EMI आपण नको असलेले EMI चालू करून घेतो ना, ज्याची आपल्या ऐपतीच्या बाहेर आहेत, मग ते EMI तर भरावे लागणारच आहे. पण जर ॲक्च्युअलमध्ये पाहिलं ना, तर जेवढी तुमची सॅलरी असते त्याच्या फक्त 10% तुमचा EMI असणं गरजेचं आहे. म्हणजे जर 30,000 रुपयाची सॅलरी आहे तर 10% म्हणजे 3,000 रुपयाचा EMI तुम्हाला परवडू शकतो आणि तुम्ही तुमचा लाईफस्टाईल आरामशीर जगू शकता. पण जर तुमचा 30,000 रुपयाची सॅलरी आहे आणि तुमचे 12,000 ते 15,000 रुपये EMI मध्ये जात असतील तर मग कोणीही तुमचं नियोजन करू शकणार नाही, तुम्ही कधीही फायनान्शियल प्लॅनिंग करू शकणार नाही, कारण की तुमच्या सॅलरीमधली 50% अमाऊंट तर डायरेक्ट पहिल्याच दिवशी EMI मध्ये साईडला निघून जाते आणि उरलेल्या पैशामध्ये काय नियोजन करणार. त्यामुळे जेव्हा कधीही जर तुमचा पगार 40,000 असेल, 50,000 असेल, 60,000 असेल, तरीसुद्धा हे लक्षात ठेवा की जसं जसं आपला पगार वाढतो ना, तसं तसं आपण जे पर्सेंटेज 10% ठेवलं होतं ते 11% करा, 12% करा, पण डायरेक्ट 10वरनं 20%, 30% करू नका. EMI तेवढाच घ्यावा जेवढा आपली कॅपॅसिटी आहे तेवढी. मग आपण यामध्ये EMI ठेवलेला आहे 4,000 रुपयाचा, म्हणजे जर 30,000 रुपये सॅलरी आहे तर 4,000 रुपयाचा EMI आहे. आणि त्या व्यतिरिक्त इतर जे काहीतरी खर्च अचानक निघतातच, म्हणजे काहीतरी घरामध्ये वायर तुटली आहे किंवा घरामध्ये बल्ब गेला आहे आणि मग त्याच्यासाठी लागणारा खर्च, हा खर्च म्हणून याच्यामध्ये आपण 1,000 रुपये साईडला ठेवलेले. आता हे जे काही खर्च आपण कन्सिडर केलेले आहेत हे दर महिन्याला होतीलच असं नाही आहे. म्हणजे मेडिकलसाठी 800 रुपये साईडला ठेवले, पण एखाद्या महिन्यामध्ये जर कोणी आजारी नाही पडलं तर ते सेव्ह राहतील ना, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्याचा उपयोग होईल. पण मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही खर्च मेंटेन ठेवले ना तर नक्कीच तुमचे काहीतरी अमाऊंट सेव्ह होणार आहे. आता यामध्ये जे काही खर्च आपण कन्सिडर केले ना, याच्यामध्ये होते ते 27,000चे, आता उरलेले आहेत 3,000 रुपये. आता हे 3,000 रुपये तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करू शकता किंवा इतर काही गोष्टींसाठी सेव्ह करू शकता. पण सेव्ह करणं महत्त्वाचं आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP सुरू केली ना तर हे 3,000 रुपये जर पुढचे 20 वर्ष तुम्ही कंटिन्यू भरत राहिलात तर जवळपास 29 लाख रुपयाची कॉर्पस क्रिएट करून देते फक्त 3,000 रुपयाची SIP. आता ही 3,000 रुपयाची SIPच का करावी, कारण की दर महिन्याला जसा पगार येतो ना त्याच दिवशी तुम्ही तुमची SIPची डेट सेट केली तर ऑटोमॅटिकली डायरेक्ट 3,000 रुपये कट होतील. राहिलेल्या 27,000 रुपयामध्ये तुम्हाला तुमचं नियोजन करायचं आहे. आता SIPच का करावी, तर यासाठी की बऱ्याच लोकांचे आता जे पाहिले आपण तर प्रायव्हेट जॉब्स आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यांना पेन्शन मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारची लोक सेव्हिंगच करत नाही. मग जेव्हा त्यांचं वय वाढणार, ते रिटायर्ड होणार किंवा सिनियर सिटीजनच्या कॅटेगरीजमध्ये तेव्हा ते जे जाणार तेव्हा त्यांच्याकडे पैसे असतील का, नसणारच आहे. मग आता त्यांना काय करावं लागेल की दुसऱ्यांवरती म्हणजे आपल्या मुलांवरती डिपेंड राहावं लागणार. पण मुलांच्या तर स्वतःच्या जबाबदाऱ्या पण असणारच आहे, त्यांचाही संसार असणार, त्यांचीही मुलं असणार, त्यांचेही इतर खर्च असणार. मग त्यांच्या खर्चांमधनं तुम्हाला ते कसे पैसे देऊ शकतील. म्हणूनच आतापासून जर प्लॅनिंग करून ठेवलं ना तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये एक चांगला कॉर्पस क्रिएट करू शकता. 29 लाख रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे असं मी अजिबात म्हणत नाही की 20 वर्षानंतर 29 लाख रुपयाला तेवढी किंमतही नसेल, पण काहीतरी अमाऊंट सेव्ह होईल ना. जर आपण सुरुवातच नाही केली आणि खूप सुरुवातच असा विचार करून केली की 29 लाख रुपये 20 वर्षानंतर काय होतील, अरे काय हरकत आहे, सेव्ह करणं गरजेचं आहे ना. आता जर तुम्ही सेव्ह करू नाही शकलात तर पुढे जाऊन कधी सेव्ह करणार आहात तुम्ही. कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही ढकलत गेलात ना तर पुढे जाऊन ते खूप मोठा प्रॉब्लेम बनू शकते. म्हणूनच अशा प्रकारे जर तुम्ही प्लॅनिंग केल्यात ना तर तुम्ही चांगले अमाऊंट सेव्ह करू शकाल आणि चांगली वेल्थ क्रिएट करू शकाल. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की तुम्ही हे कशा प्रकारे मांडू शकता, ज्याच्यामध्ये घर भाडं तुमचं 7,000 रुपये जाणार आहे, किराण्यासाठी 5,500 रुपये, वायफाय आणि वीज बिलसाठी 700 रुपये, प्रवास खर्च 2,000 रुपये, स्कूल फीस 3,000 रुपये, SIP म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये 3,000 रुपये गुंतवणूक, वैद्यकीय किंवा जो डॉक्टरांचा खर्च आहे, जो इतर खर्च लागतो तो आहे 800 रुपये, बाहेरचे जेवण आणि इतर खर्च ते 1,000 रुपये, सोशल गिफ्टिंग त्यासाठी लागणारे 1,000 रुपये, आईवडिलांना मदत म्हणून 1,000 रुपये, EMI 4,000 रुपये आणि इतर खर्च जे ॲक्च्युअलमध्ये अचानक येतात ते आहेत 1,000 रुपये. अशा प्रकारे 30,000 रुपयाचं आपलं हे प्लॅनिंग झालेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता, पण त्यासाठी सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर सुरुवातच नाही केली ना तर कोणतीही गोष्ट कधीच सुरू होणार नाही.
आणि कधीच ती एंड सुद्धा होणार नाही. त्यामुळे सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जे SIP बद्दल मी सांगितलं त्यासाठी तुम्हाला चांगल्या फंड्समध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर चांगल्या फंड्समध्ये गुंतवणूक नाही केली आणि डायव्हर्सिफाय नाही ठेवला तुमचा पोर्टफोलिओ, तरी सुद्धा तुम्ही लॉंग टर्ममध्ये चांगला कॉर्पस क्रिएट करू शकणार नाहीत. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे SIP किंवा कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट संबंधित काही क्वेश्चन्स असतील ना, तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30,000 रुपयाच्या पगाराचं प्लॅनिंग सांगितलेलं आहे. जर हे तुम्हाला प्लॅनिंग आवडलं असेल आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.